हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. काल सकाळ सकाळी ना असं संक्रांती विकायला आलेले होते टेम्पोमधून. तर हे दरवर्षी येतात बरं का, ह्या आजी आहेत ना तर त्या दरवर्षी येतात. तर त्या आल्या होत्यात, मग त्यांच्याकडून ना आम्ही संक्रांती वगैरे घेत होतो. आता आमच्या घरात तिघींच्या संक्रांती घेतलेल्या होत्यात. आता मग ज्या साईडच्या सगळ्या लेडीज वगैरे आहेत ना, ज्या म्हणजे चुलत सासवा वगैरे आहेत ना किंवा चुलत जावाच्या आहेत ना, त्यासुद्धा घ्यायला आलेले होते. मग सगळ्यांचं असं घेणं चाललेलं होतं. आणि नंतर मग ना आता गुजरातमध्ये मागच्या वेळेसची माझी जी संक्रांत आहे ना, तर ती गुजरातमध्ये झालेली होती. आता देवराष्ट्रातली संक्रांत म्हटलं तर ही माझी पहिलीच होती. आणि लग्न झाल्यावरती काय होतं की आपण पहिल्यांदा तर माहेरी जात असतो. आणि नंतर मग दुसरी जी असते ना, माहेरी गेल्यानंतर नंतर दुसरी जी संक्रांत असते लग्नानंतरची, तर ते आपण सासरी करतो. मग त्यावेळेस मी ना तिकडं होते फौजी साहेबांच्या सोबत. त्यामुळं काही इथं काही माझी साजरी झालीच नाही. तर नंतर मस्त अशा आम्ही पण संक्रांती वगैरे घेतल्या. आणि संक्रांती घेतल्यानंतर ना सकाळ सकाळी आत्तीने पहिल्यांदा तर बोलवून घेतलं, ये म्हणली की हळदीकुंकू वगैरे लावू त्यांना आणि मग संक्रांती आपल्या घेऊयात म्हणून. मग आमच्या संक्रांती तिघींच्या होत्यात, मग त्या तिघींच्या सुद्धा संक्रांती घेतल्या. माझे पैसे नाही आता सध्या. चाल हॉस्पिटलमध्ये गेलेलं होतं. तर कृष्णाला काय झालं तिथं ह्याच्यावरती डोक्यावरती ना असं कोरडं कोरडे स्किन झालेली होती त्याची. मग भीती वाटली, म्हणजे 4-5 दिवस झाले ते चालू आहे त्याला. तर भीती अशी वाटत होती की काहीतरी इन्फेक्शन वगैरे नसावं, म्हणून त्याला नेलं दवाखान्यामध्ये. तर डॉक्टरांनी सांगितलं की त्याची तेवढी स्किन आहे ना ती ड्राय पडलेली आहे, बाकी काही सुद्धा नाही, टेन्शन घेण्यासारखं काही नाही, किंवा इन्फेक्शन वगैरे असं काही सुद्धा नाही. मग त्याच्यासाठीच आज आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलेलो होतो. आणि आता फौजी साहेब जाणार आहेत उद्या. तर मग चालली होतं नॉनव्हेजची तयारी आणि बाकी, आणि त्यांचं काय काय करायचं चालू आहे, म्हणजे जे खायला त्यांना द्यायचं आहे ना, तर त्याच्यातलं फक्त भडंग आणि शेंगदाण्याचे लाडू राहिलेले आहेत. मग तेच आता करायचं आहे आणि चटणी. तर मग हे सगळं करायचं आहे. तर आज सगळं असं फास्टमध्ये काम चालू आहे आमचं. तर मग ते चालू आहे. बटन बंद करू. तर ना मी आता निघाले देवघरात. तर तिथली लाईट लावायची, लाईट लावलेली नाही अजून. तर सकाळी या संक्रांती घेतलेली आहे आम्ही. बघा किती छान आमचा देवारा दिसतो. कारण की नाही, ही जी पालखी आहे की नाही, तर पालखीसाठी आम्ही देवारा सेपरेट केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये सामान ठेवलं आहे आम्ही, पण ही जी बिरोबाची जी पालखी आहे ना, तर त्याच्यासाठी आम्ही देवारा सेपरेट केलेला आहे. कारण की नाही, हे जे देवाचे टाक आहेत की नाही, हे बिरोबाचे टाक आहेत 2. तर त्या ह्या देवाची पालखी आहे, म्हणजे सागरेश्वरमधला जो बिरोबा आहे की नाही, त्या देवाची पालखी आहे. तर मग ते साईडला घेतलेलं आहे आम्ही देवारा, म्हणजे कारण की खास करून पालखीसाठी. कारण की पालखीला जागा कशी मोठी लागते, आता वरती बांधून ठेवले पण पालखीला कशी जागा मोठी लागते, त्यामुळे की नाही साईडलाच घेतलेलं आहे, म्हणजे देवघर सेपरेट. आणि सकाळी ह्या संक्रांती घेतलेल्या इथे तिघींच्या. आता दिदी काही इथं नाही, त्यामुळं तिघींच्या घेतलेल्या आहेत.
संध्याकाळच्या वेळेस ना शेंगदाणे भाजलेले होते. आता शेंगदाणे भाजल्यावरती ना त्याची साल काढायची होती. आता ते खरपूस चांगले भाजले तर त्याची साल अगदी मस्तच निघून जाते, की जास्त त्याला काही साल काढताना का नाही त्याची जास्त काय आपल्याला त्रास होत नाही. मग छान असे खरपूस भाजून घेतलेले होते आणि मग त्याची साल काढायला घेतली. आता ती आत्तीला मी सोपवलेलं होतं की तूच साल काढून द्यायची म्हणून. आणि मग काय स्वयंदादा आमचा मग आहेच मधून आम्हाला मदत करायला. आणि कृष्णाला घेऊन बसलेली होती, कारण की नाही कृष्णा मगाचपासून इकडे तिकडे होता, म्हणजे अश्विनी घेत होती, मामा घेत होते, ताते घेत होती. तर मग माझ्याकडे काही तो नव्हताच. म्हटलं आता घ्यावा याला थोडासा वेळ. आणि त्याला कसं जास्त करून ना माणसांची सवय लागावी ना, त्यासाठी ना मी जास्त करून त्याला देत असते सारखे कोणाकडे तरी. आणि नंतर ना मग लाडू करायचे होते शेंगदाण्याचे, तर फौजी साहेबांना द्यायचे होते. मग त्यांच्यासाठी ते करायचे होते म्हटल्यावर मग संध्याकाळी जेवण वगैरे करून झालं आणि सगळं बाकीचं आवरून घेतलं आणि मग ह्याच्या नादाला लागलो. कारण की नाही सगळं तसंच पडलं की नंतर मग करायलासुद्धा खूप जास्त कंटाळा येतो. मग सगळं आवरलं वगैरे आणि मग ह्याच्या नादाला लागलो. आता मागच्या वेळेस पण मी एक व्हिडिओ टाकलेला होता, मिनी ब्लॉग होता तो, की त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचे लाडू केलेले होते. आता ते मी लाडू ना पहिल्यांदाच केलेले होते, पण ते इतके जास्त असे मला जमलेले नव्हते. म्हणजे ना थोडंसं का नाही कोरडे ते झालेले होते, जास्त असं चिकटपणा त्याला आलेला नव्हता. पण ह्या वेळेस ना खरं सांगते इतके भारी बनलेले होते आणि ना त्याला हातात घेतलं तरी तो असं थोडंसं प्रेस केलं की त्याचा लाडू बनत होता. म्हणजे ते एकमेकांना चिटकत होतं आणि चांगले वळत पण होते. खरंच तर तुम्हाला बघताना समजतच असेल. आता मी तर दोन्ही हातानं जर मी करत असेल तर तुम्हाला त्याच्यावरून समजत असेल की किती छान असे लाडू वळत आहेत आणि ते छान असे झालेले आहेत. आणि ते करायलासुद्धा इझी झाले आम्हाला आणि पटापट आम्ही दोघींनी करून घेतलेत. आता अश्विनी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये इथं दिसणार नाही, कारण की नाही ती लागलेली स्वयंचं आवरायला, म्हणजे त्याला चारायला लागलेली होती. आता हा व्हिडिओ किती वाजताचा आहे? संध्याकाळी 9:15 9:30चा आहे हा. इतक्या संध्याकाळी आम्ही उशिरा केलेला आहे, कारण की दुसऱ्या दिवशी साहेब जाणार त्या दिवशी आम्ही काहीसुद्धा करणार नाही असं ठरवलेलं होतं. कारण की किती जरी झालं ना तरी जायच्या वेळेस काही गडबड नको, गोंधळ नको, काहीतरी आपल्यामुळं त्यांचं विसरायला नको, म्हणून की नाही आम्ही काही जास्त त्या दिवशी हा प्रोग्राम ठेवलाच नाही काहीतरी करत बसायचं जायच्या दिवशी. मग त्यांना जाताना म्हणजे व्यवस्थित आपला पुरेपूर टाईम त्यांना द्यावा, किंवा त्यांचं काही सामान वगैरे राहिलं असेल तर त्यांना ते व्यवस्थित पॅकिंग वगैरे करू लागावी, असं त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करावा अशी दोघींची पण इच्छा होती. मग काय संध्याकाळच्या वेळेस मग हेच चाललेलं होतं आमचं. त्यांना किती जरी झालं तरी बाहेरचं खाणं वेगळं आणि आपलं घरातलं दिलेलं असं पौष्टिक वगैरे जे दिलेलं असणं ते दिलेलं वेगळं आणि ते खाणं वेगळं बरं का. आता शरीरासाठी हे पौष्टिक लाडू तर काय विचारूच नका, तुम्हाला तर काय सांगण्याची गरज नाही वाटत मला. पण की नाही आत्तीनं पण केलेले होते, तर चिरमुऱ्याचं भडंग केलेलं होता, परत काल चकल्या आणि आमचं तिखट शंकरपाळी वगैरे करून झालेले होते आणि मस्त असे आज लाडू आणि भडंग करून झालेलं होता. आता उद्या काही करायचंच नाही आमचं डोक्यात होतं, पण थोडंसं काय होईना इकडे तिकडे जर झालं तर गुलाबजाम त्यांना करून द्यायचं असं माझ्या डोक्यात होतं. पण बघूया, जर झालं तर मी करणारच आहे, नाही झालं तर मग काही मी करणार नाही. तर मग संध्याकाळच्या वेळेस मस्त असे लाडू झाले आणि ह्यांना का नाही एक टेस्टिंगसाठी दिला. तर कृष्णाला आता इतकं त्यांना वाईट वाटायला लागलं की काय विचारू नका, की इतके दिवस सुट्टी काढली आणि जाताना जायचं किंवा घरात म्हणजे स्वयंची, कृष्णाची किंवा घरातल्या सगळ्यांची इतकी जास्त का नाही ओळख सवय झालेली असते की विचारू नका बरं का. आपला माणूस आता पुढचे 6 महिने काय आपल्याला आपल्याजवळ नसणार किंवा आपल्याला तो दिसणार नाही, व्हिडिओ कॉलद्वारेच आणि कॉलद्वारेच ते दिसणार आहेत. आता म्हणाल तर खूप जास्त वाईट वाटत होतं, लाडू बनताना असे वाटत होतं कशाला करते लाडू, आपला माणूस आपल्यापाशीच ठेवून घ्यावा. असं किती जरी मनात आणलं ना तरी काही आपली ड्युटी तशी नाही. आपला माणूस एक फौजी साहेब आहेत, त्यामुळे काय त्यांना त्यांच्या ड्युटीवरती तर जॉईन व्हावंच लागणार आहे. आज नाही तर उद्या ड्युटीवरती तर जावंच लागणार आहे. पण किती जरी झालं तरी घरातलं जे आपल्या हातचं करून आपल्या माणसाला देणं आणि बाहेरचं विकत घेणं खूप जास्त फरक असतो. चला आजच्यासाठी एवढंच, भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.